सकाळी आई म्हणाली, "बेटा, उठ, तुला कॉलेजला जायचं आहे, उशीर होईल." असं म्हणत आई माझ्या पलंगाजवळ आली. तिचा आवाज ऐकून मी हळूच डोळे उघडले आणि उठून बसलो. मी उठायचं टाळत होतो आणि उशीर करत होतो. पण आई नेहमीप्रमाणे माझ्या पलंगावर आली आणि चादर ओढली. माझ्या काळ्या त्याला समोर उभं पाहून आई थोडी घाबरली आणि बाहेर जायला लागली. मी लगेच गेलो आणि दोन्ही हातांनी त्याला झाकायचा प्रयत्न केला. पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, आजच्या या गोष्टीत तुमचं स्वागत आहे. मी अरुण आहे. मी बनारसपासून 20 किलोमीटर दूर एका छोट्याशा गावात राहतो. आमच्याकडे एक शेत आहे आणि शेतावर एक मोठं घर आहे. आमच्या कुटुंबात माझे आजोबा, आजी, बाबा, सावत्र आई नेहा, मोठी बहीण अनिता आणि मी सगळे मिळून राहतो. बाबा एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहेत आणि तिथं त्यांचा खूप सन्मान केला जातो. बाबांची पगार चांगली आहे, पण कामानिमित्त ते आठवड्यातून 2 दिवस बाहेर असतात. शेतकामातूनही आम्हाला काही पैसे मिळतात, त्यामुळे पैशाची कुठलीच कमी नव्हती. माझी बहीण माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी आहे. मी 8व्या वर्गात असताना माझ्या आईचं निधन झालं आणि आमचं कुटुंब खूप दुःखात बुडालं. बाबांना माहीत होतं की वृद्ध आजी घरकाम आणि इतर सर्व जबाबदारी आजी एकटी कशी सांभाळेल, यामुळे त्यांना खूप ताण सहन करावा लागला. अखेर आजोबा, आजी आणि इतर नातेवाईकांनी बाबांना समजावलं आणि त्यांचं लग्न एका नातेवाईक असलेल्या सावत्र आई नेहा यांच्यासोबत लावून दिलं. नेहा लग्न करून आमच्या घरात आली. ती खूप गोड स्वभावाची आणि चांगलं बोलणारी होती. काही दिवसातच तिने सगळ्यांचं मन जिंकलं. तिचं वय सुमारे 22 वर्ष असावं, रंग गोरा, उंची 5 फूट 5 इंच आणि आकर्षक व्यक्तिमत्व होतं. ती घटस्फोटीत होती. तिच्या पतीने 1 वर्षाच्या आतच तिला घटस्फोट दिला, कारण नेहा कधी आई होऊ शकत नव्हती, ती वंध्य होती. हे कळल्यावर सगळीकडे तिच्याबद्दल चर्चा सुरू झाली आणि कोणीही तिच्याशी लग्न करायला तयार नव्हतं. बाबांना तिच्याशी लग्न करण्याची गरज नव्हती, पण आजोबा आजींना घर आणि आमची काळजी घेण्यासाठी एका सुनेची आवश्यकता होती. नेहा ती गरज पूर्ण करत होती. नेहा सगळ्यांसोबत सहज आणि हसतमुखपणे राहायची. तिनं कधीही आमच्याशी सावत्रपणाने वागणूक दिली नाही. ती आजोबा आजींचीही खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती. काही दिवसातच तिनं आमच्या सगळ्यांच्या हृदयात एक खास जागा मिळवली आणि आम्हा सर्वांवर प्रेम करायला लागली. विशेषतः माझ्या बहिणी अनिता आणि मला तिच्याकडून खूप प्रेम आणि आपलेपणा मिळाला. काळानुसार सावत्र आई नेहा मला खूप जवळची आणि स्नेही वाटायला लागली. नेहा नसती तर माझं काहीच होऊ शकलं नसतं जसे जसे दिवस जात होते. माझ्या सावत्र आईसोबतचं नातं अधिक दृढ होत गेलं. आमची मैत्री खूप घट्ट होती. ती मला हसत हसत बोलायची, आम्ही खूप मजा करायचो. कधी मी तिला प्रेमाने मिठी मारायचो, तर कधी ती मला उचलून लाड करायची. त्यावेळी माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नव्हती. दरम्यान दिवस हळूहळू पुढे सरकत होते. जेव्हा मी 12वीत होतो, तेव्हा माझे आजी आजोबा 2 महिन्यांच्या अंतराने आपल्याला सोडून गेले. त्यामुळे बाबांचा आधार हरवला, पण त्यांनी खूप सावधपणे सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्या आणि घर व्यवस्थित सांभाळलं. अनिता आता 22 वर्षांची झाली होती. अनिता खूप सुंदर होती, त्यामुळे तिच्यासाठी चांगले चांगले स्थळे येऊ लागली. तिचं लग्न ठरवण्यात काही अडचण झाली नाही. योग्य वर मिळाल्यानंतर वडिलांनी तिचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात केलं. आता ती आपल्या पतीसोबत सासरी राहते. तिच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. त्यावेळी मी एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिकत होतो. माझं कॉलेज सकाळी होतं, त्यामुळे मी दुपारी पुन्हा घरी यायचो. घरी फक्त मी आणि आई असायचो. जेव्हा मी कॉलेजहून घरी यायचो तेव्हा आई खूप आनंदी असायची कारण तिला घरात एकटी राहावं लागायचं, त्यामुळे ती कधी कधी उदास दिसायची. आम्ही दोघं एका घरात राहत होतो आणि एकमेकांचे जास्त वेळ एकमेकांसोबत घालवल्यामुळे आमचं नातं अधिकच घट्ट झालं. याचं कारण असं होतं की आम्ही एकमेकांकडे आकर्षित होतो. पण माझ्यात कधीच माझ्या आईला काही सांगायची किंवा तिच्यासोबत काही करायची हिंमत नव्हती. तरीही मी तिला समाधानाने पाहत असे. ज्या पद्धतीने मी तिला पाहत होतो, ते तिने नक्कीच जाणवलं असणार, पण तिने कधी याबद्दल काही म्हटलं नाही. काय करावं, कसं करावं याचा मला काहीच अंदाज येत नव्हता. कॉलेजमध्ये माझा एक मित्र होता ज्याच्याशी मी सल्लामसलत करायचो, पण त्याच्या कल्पनांशी मी सहमत नव्हतो. माझी एक मैत्रीण होती आणि मी तिला आठवड्यातून एकदा भेटत होतो. त्यामुळे मला पुन्हा तशी गरज भासत नव्हती.
एका दिवशी वडील ऑफिसला गेले होते आणि आई नेहमीप्रमाणे मला उठवण्यासाठी माझ्या खोलीत आली. झोपताना मी फक्त काही हलकं कपडं घातलं होतं आणि त्यावर चादर ओढली होती. आईने हसत हसत म्हटलं, "बेटा, उठ, उशीर होईल, तुला कॉलेजला जायचं आहे." ती माझ्या बिछान्याजवळ आली. तिचं बोलणं ऐकून मी हळूच डोळे उघडले आणि बसलो. मला उठायला अजिबात इच्छा नव्हती, पण आईने लगेच चादर ओढून काढली. मी उठलो आणि माझ्या काळ्या त्याला उभं पाहून आई थोडीशी घाबरली. मी पटकन त्याला झाकण्याचा प्रयत्न करत होतो. आईने नेहमीसारखं हसत म्हणाली, "बेटा, या वयात हे सगळं सामान्य आहे, यामध्ये लाजिरवाण्यासारखं काहीच नाही." असं म्हणत आईने हसून म्हटलं, "आता तू मोठा झालास. चल, उठून अंघोळ कर. तोपर्यंत मी चहा आणि नाश्ता तयार करते." मी लगेच उठलो, बाथरूममध्ये गेलो, अंघोळ केली आणि तयार होऊन डायनिंग टेबलजवळ जाऊन बसलो. आई चहा आणि नाश्ता घेऊन आली आणि माझ्यासमोर बसून मला पाहत होती. तिने पुढे झुकून नाश्त्याची प्लेट माझ्यासमोर ढकलली आणि म्हणाली, "आता नाश्ता कर." आईला चांगलंच ठाऊक होतं की मी काय विचार करत आहे. ती मुद्दामहून एक हात टेबलवर ठेवून झुकत होती आणि नाश्ता करत होती. मी नाश्ता करत होतो, पण माझं लक्ष तिच्यावरच ठिकठिकाणी अडकलं होतं. आईने हे पाहिलं आणि विचारलं, "काय झालं बेटा, तू इतका काय विचार करतोयस?" मी पटकन उत्तर दिलं, "काही नाही, आई, मी तुझ्याबद्दलच विचार करत होतो." आई थोडीशी हसली आणि म्हणाली, "माझ्याबद्दल काय विचार करतोयस, सांग." त्यावर मी आईला म्हटलं, "आई, मला तुझ्याशी काही विचारायचं आहे." आई म्हणाली, "तुला काही विचारायचं असेल तर माझी परवानगी कशाला लागते?" मी म्हणालो, "आई, मला वाटतं तू काहीतरी माझ्यापासून लपवत आहेस." आई म्हणाली, "काहीच लपवत नाहीये, बेटा." मग तिने विषय बदलला आणि विचारलं, "तुझं कॉलेज कसं चाललंय? आणि आतापर्यंत तुझी एखादी गर्लफ्रेंड झाली का?" मी आईला म्हटलं, माझ्या 5 गर्लफ्रेंड्स आहेत, पण त्यातली एक माझ्या खूप जवळची आहे." असं मी म्हणताच आई हसायला लागली, पण मी थोडासा गोंधळलेला होतो. मग आई म्हणाली, "काश, तू माझा बॉयफ्रेंड असता." मी म्हणालो, "आई, तू मला चणेच्या झाडावर चढवतीयस." आई हसली आणि म्हणाली, "ठीक आहे, आता तू माझा बॉयफ्रेंड आहेस." आईने पुढे विचारलं, "तुमची मैत्री फक्त मैत्रीपुरतीच आहे, की आणखी काही आहे? तुम्ही दोघांनी एकांतात असं तसं काही केलंय का?" मी म्हणालो, "हो, आई, आम्ही मैत्रीच्या पुढे जाऊन खूप काही केलंय." आईने गोड स्मितहास्य करत विचारलं, "तुझ्या गर्लफ्रेंडला तुझ्यासारखा बॉयफ्रेंड मिळालाय, ती खूप नशीबवान आहे." आईच्या बोलण्यात थोडासा खेद जाणवला. त्यामुळे मी विचारलं, "काय झालं, आई?" काही वेळ विचार करून आई म्हणाली, "काही नाही रे बेटा, तुला कॉलेजसाठी उशीर होईल. चल, जा आता. मी थोडा वेळ शांतपणे बसू इच्छिते." मी उठून कॉलेजला जायला निघालो. जाताना आईने मला मिठी मारली आणि म्हणाली, "आता तू जा, खूप उशीर झाला आहे." तिच्या आलिंगनात एक वेगळाच अनुभव होता. तेवढ्यात आईचं लक्ष खाली माझ्या नागाकडे गेलं. ते पाहून ती लाजली आणि तिचा चेहरा लालसर झाला. मी तिला प्रेमाने पाहिलं आणि अलविदा म्हणत कॉलेजसाठी निघालो. आईच्या बोलण्याचा विचार माझ्या मनात चालूच होता. त्यांच्या भावना समजून घेणं आणि त्यांचे विचार जाणून घेणं खूप गरजेचं होतं. काही दिवसांनंतर आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं आणि मग मी तिच्यासोबत ते सगळं केलं. तर मित्रांनो, ही होती आजची छोटीशी गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तिला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणखी अशाच रोमांचक गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून आमची एकही गोष्ट तुम्ही चुकवू नये. धन्यवाद.